देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहीत नाही. शिवसेना दिवस झाला आता पालकमंत्रीपदावर तिढा सुटत नाहीये. नाशिकला देखील कुंभमेळा आहे, एवढं मोठं आयोजन आहे. बऱ्याच बैठकांना अडचण होती अशी वारंवार. नाशिकचा कुंभमेळा 2027ला आहे. तोपर्यंत काय पालकमंत्री पदाचा तिढा राहणार नाही. 2-3 दिवसामध्ये सुटेल. शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसली, त्याच्यातच मनसेचं मतदान जर मुंबईत पाहिलं ते सुद्धा चांगलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारी आणि वारे वाहू लागलेले आहेत. त्या अनुषंगानं जर मनसेध्यक्ष राज ठाकरे तुमच्यासोबत असतील का किंवा तुमचा काही आशेचा किरण आहे का? आधी पहिली एक लक्षात घ्या की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र अलायन्समध्ये येणार का, हा माझ्या दृष्टीनं फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही. म्हणून मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या आवाक्यातले मला झेपतील असेच प्रश्न विचारले तर त्याचं मी उत्तर देऊ शकतो. राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकत्र येणार असतील तर ह्याच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. आणि आजची चर्चा ही राजकारण विरहित होती. मी मगाशी देखील सांगितलं की राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये देखील भर पडत असते. त्यांची एक भाषणाची वेगळी शैली आहे, वक्तृत्व वेगळं आहे.